नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आज दुपारी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवणारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी आर प्रसिद्ध झाला. यापूर्वीच आपण या संदर्भातला व्हिडिओ दिलेलाच आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जी आर आला म्हणजेच आता लगेचच हप्ते वितरण सुरू होणार का, असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेज आहे जी आर येणं. तर हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा. तर यांचं ट्विटरचं पेज इथे पाहू शकता. तर अजून तरी या ट्विटरच्या पेजवरती कोणतीच घोषणा झाली नाहीये. त्यामुळे साधारणतः आता याच आठवड्यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होईल आणि याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तर या हप्ते वितरणाच्या प्रोसेसला सुरुवात होणार आहे. साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे कोणत्याही दिवशी ही पोस्ट करू शकतात. त्यांची निश्चित अशी वेळ नसते. तर लक्षात घ्या, कोणत्याही वेळी घोषणा करू शकतात. तर घोषणा झाल्यानंतर संपूर्ण खात्रीशीर व्हिडिओ दिला जाईल आणि घोषणा झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो त्यांना मिळून जाणार आहे. डिसेंबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार नाहीये, ही मात्र बाब स्पष्ट झालेली आहे. कारण का नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची जी अधिकृत मान्यता देणारा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 10 तारखेच्या आत लाभ आहे तो वितरित व्हावा याची दक्षता घेण्यात यावी. परंतु दिवस कमी असल्यामुळे याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होण्याची शक्यता मोठी आहे. तर अशा प्रकारे लवकरच आदित्यताई तटकरे यांनी घोषणा करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ आहे तो वितरित करावा. लाभ आहे तो याच आठवड्यामध्ये वितरित होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी साठी अंतिम मुदत आहे. ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मुदतवाढ होण्याची शक्यता अगदी फारच कमी आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये आला असेल अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना ई-केवायसी केली असेल किंवा नसेल तरी देखील त्यांचा लाभ आहे तो आताच्या या आठवड्यामध्ये मिळून जाणार आहेत. परंतु याच्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांपासून काही लाडक्या बहिणी अपात्र होत्या, थकीत हप्ते होते. ते मात्र वितरणासंदर्भातले अजून शासकीय मान्यता देणारा जी आर आला नाहीये. त्यांना हप्ते देणार असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं. पण त्याची तरतूद करण्याचा जी आर जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हाच त्यांना लाभ दिला जाणार आहे. तुर्तास सर्व लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.